ठरलं तर मगचं एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे अर्जुन किचनमध्ये काम करत असतो तेवढ्यातच बेल वाजते. तर आता तो म्हणतो बायको बायको असं करत तो बाहेर जातो आणि दरवाजा उघडतो. तर आता कोणीच नसतं. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो ओळखतो आणि आत येत असतो. तर आता तो खूप निराश असतो. तर आता इथे तेवढ्यातच टेडी बेअर कॉस्ट्युम घातलेलं कोणीतरी थांबलेलं असतं. तर आता इथे अर्जुन म्हणतो बायको. तर आता इथे नवरोबा असं म्हणून ओरडलेली असते ती. तर त्यामुळे तो बायको असं म्हटलेला असतो. तर आता इथे आत येते ती. तर आता इथे काय हे असं म्हणतो तो. तर आता इथे ती आपला वरचा जो मास्क असतो तो काढते आणि त्याला मिठी मारते आणि नवरोबा असं म्हणते परत. तर आता म्हणतो हे काय तुम्ही पण मला असंच पेचात टाकता ना असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक खूपच छान सीन आहे. तर ह्या सीन प्रमाणे व्हॅलेंटाईन डे दिवशी असं सरप्राईज दिलंय सायलीने अर्जुनला. तर आता इथे ती टेडी बेअर बनवून आलेली असते त्याच्यासाठी आणि आता ती ते कॉस्ट्युम घालून आलेली असते चक्क अर्जुनसाठी आणि मग कसं ती आतमध्ये आलेली असते आणि तो मास्क काढलेली असते त्याने आणि त्याला कळतं की ही सायली आहे. त्याच्यानंतर त्याला ती कशी मिठी मारलेली असते आणि कसं त्याला एकदमच शॉक्ड वाटतं की सगळ्यांसमोर कशी काय म्हणते ही सगळं नवरोबा वगैरे म्हणते म्हणून. तर आता खूप फनी आणि छान आहे खरंच हा प्रोमो प्रेक्षक हो. म्हणजे खूप दिवसांनी एवढा छान प्रोमो आला आहे. तर आता व्हॅलेंटाईन डे दिवशी आहे हे बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे अर्जुन आणि सायली सगळ्या समोर हे सगळं करताय. तर आता इथे सायली म्हणते त्याला की कसं वाटतंय आता? तर आता इथे अर्जुन म्हणतो बेस्ट वाटतंय असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे प्रिया आणि अश्विन सुद्धा थांबलेले असतात. तर आता इथे प्रियाला खूप राग येतो त्यांचं प्रेम बघून. तर आता इथे प्रियाला अजिबात आवडत नाही अर्जुन आणि सायलीचं प्रेम बघून बघा प्रेक्षक हो. तिला खूप राग येतोय त्यांच्या प्रेमाला बघून आणि आता तिला त्यांच्यामध्ये काहीतरी असं करायचं आहे जेणेकरता ते दोघांमध्ये खूप मोठं भांडण होईल. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रियाचा मोठा प्लॅन हाच आहे की अर्जुन आणि सायलीचं सगळ्यात मोठं भांडण व्हावं म्हणून. आणि ह्यासाठी ती खूप प्रयत्नही करत होती. पण तरीही सायली येते अर्जुनसाठी बघा प्रेक्षक हो ते कॉस्ट्युम घालून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो आता तरी अर्जुन सायली एकत्र आहेत. पण आता येणाऱ्या दिवसांमध्ये काहीतरी असं मोठी गोष्ट नक्की करेल प्रिया जेणेकरता त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण होईल आणि खूप मोठे गोष्टी होतील बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराची केस चालूच आहे आणि ती केस पण आता इथे सायली बघते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप इम्पॉर्टंट गोष्टी चालू आहेत सिरियलमध्ये. पण मध्येच हे व्हॅलेंटाईन डेचं खूप तर आता बघायचं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की ह्याच्यानंतर काय चॅप्टर घेणार आहेत. कारण आता इथे अर्जुन सायलीचं मध्येच हे घुसवलेलं आहे. तर आता इथे कशा गोष्टी पुढे सरकणार आहेत नागराजच्या केसमध्ये आणि नागराजने तर सांगितलंय प्रियाला सचिन आणि अस्मिताचं जे काय आहे ते एक्सपोज करण्यासाठी आणि कसं सचिन आता इथे साक्षीभर राहतं हे पण एक्सपोज करण्यासाठी. तर आता इथे प्लॅन चालू आहे नागराजचा आणि प्रिया त्याला साथ देते बघा प्रेक्षक हो. तर बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे की पुढे जाऊन काय होणार आहे ह्याच्यामध्ये. तर आता प्रेक्षक हो सायली नवीन नवीन गोष्टी उलगडतीये रविराजच्या केसमध्ये. तर तिला नवीन नवीन काय पुरावे मिळणार हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण बघा प्रेक्षक हो खरंच हे आवडत नाही आहे अर्जुन किचनमध्ये आणि सायली ऑफिसमध्ये. खरंच खूप कंटाळा आलाय कारण दोघांनाही टेन्शनमध्ये दाखवलंय आणि सेम सेम त्यांना काय हे काम जमत नाही आणि मग त्यांना चैतन्य हेल्प करणार हिला विमल हेल्प करणार. तर त्यामुळे मला काही स्क्रिप्ट जास्त आवडत नाही बघा प्रेक्षक हो. लवकरात लवकर हे संपवून टाकावं कारण आता इथे सायलीच बरोबर उत्तर देत असते प्रियाला आणि प्रिया जे घरात करत असते ते बघायला तर खूप इंटरेस्टिंग तेव्हाच वाटतं जेव्हा ती सायलीला नटते. कारण सायली आणि प्रियाची जी भांडणं असतात ती खूप मस्त असतात बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं? आणि 2 एपिसोड झाले प्रतिमा आणि रविराज तर दिसत पण नाही आहेत बघा प्रेक्षक हो प्रतापच्या घरी म्हणजे सुभेदारांच्या घरी. तर ते कुठे गेले? आणि आता इथे पूर्णाजीला पण जास्त नाही दाखवत सिरियलमध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिता आहे म्हणून थोडा तरी फार इंटरेस्टिंग झालंय सिरियल आणि टी-आर-पी तर आता खूप कमी आले. ठरलं तर मगची ह्या आठवड्यात बघा प्रेक्षक हो अजून 2 घसरला ना तर आता कमळे ओव्हरटेक करणार बघा प्रेक्षक हो ठरलं तर मग सिरियलला. तर आता इथे स्टार प्रवाहाची नवीन टी-आर-पीचे रिझल्ट्स आज आले आहेत. तर त्या रिझल्ट्सप्रमाणे फक्त ठरलं तर मग हे एकमेव सिरियल आहे जे आता इथे टॉपला आहे बघा प्रेक्षक हो स्टार प्रवाहावरचे आणि बाकी सगळे जे झी मराठीचे सिरियल आहेत ते टॉपला गेलेले आहेत. सगळ्याला जास्त टी-आर-पी आहे. तारिणी असू देत, परत प्रेक्षक हो कांबळे असू देत, पण विन दोघातली तुटे नाका असू देत किंवा जपणार आहे ते पण सिरियल सगळ्यांना जास्त टी-आर-पी आहे आणि स्टार प्रवाहाचे सगळे सिरियल्स ना खूप खूप कमी टी-आर-पी आले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जे नवीन सिरियल आले तुझ्या सोबतीने, वचन दिले तू मला, नशीबवान ह्यांची टी-आर-पी अजिबात चांगली नाही आहे. त्यामुळे त्या दिवसापासून अशी टी-आर-पी खूप कमी झाली आणि घरोघरी मातीच्या चुलीचं टायमिंग पण बदललंय. त्यामुळे खूपच कमी टी-आर-पी यायला लागले प्रेक्षक हो. आणि लग्नानंतर होईलच प्रेमची पण आता टी-आर-पी खूप घसरली आहे. तर आता बघा प्रेक्षक हो लग्नानंतर होईलच प्रेमचं जेव्हा जेव्हा पार्थ आणि काव्याचे सीन्स येतात तेव्हाच खूप बोरिंग असतात ते सिरियल. तर आता इथे प्रेक्षक हो तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहवरची ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं आवडतं सिरियल कोणतं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या सिरियलचे अपडेट्स बघायला जास्त आवडतील तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर प्रेक्षक वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे तर खूप आता गुलाबी चाललंय खरं तर ठरलं तर. मग मध्ये काही इंटरेस्टिंग असं वगैरे काय चाललेलं नाही आहे. म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे काय, आता अर्जुनला स्वयंपाक करायचं बघणं आणि सायलीला ते लॉयरची कामं बघणं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, कलम वगैरे ते रोज-रोज दाखवतायत. खूप बोरिंग वाटतंय खरंच सीरियल. काहीतरी करून नवीन काहीतरी दाखवायला हवं. आणि आता इथे सचिन आणि साक्षीचा जो उलगडा झाला ना, त्याच्यानंतर खूप इंटरेस्टिंग होणार आहेत बघा प्रेक्षक हो गोष्टी. तर आता इथे नागराज जेलमध्ये गेला आहे. तर आता इथे तोही फोन करून प्रियाला काय-काय सांगतोय ते पण बघणं इंटरेस्टिंग होईल. तर आता इथे अश्विन आणि प्रिया पण हे व्हॅलेंटाईन डेचं सगळं बघताय. तर आता इथे त्यांना पण वाटतंय हे काय चाललंय म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, अश्विनला वाईट वाटत असेल कारण त्याची बायको त्याच्यावर तर प्रेमच करत नसते. आणि त्याला वाईटही वाटत असेल कारण आता इथे सायली खूप प्रेम करत असते ना अर्जुनवरती. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असणार आहेत पुढच्या एपिसोड्स फक्त हे बघण्यासाठी की काय नवीन उलगडा होईल. मात्र व्हॅलेंटाईन वीक काय तेवढी इंटरेस्टिंग मला तरी वाटत नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो, कमेंट करून नक्की सांगा. मला तर व्हॅलेंटाईन डेमध्ये एवढा काही इंटरेस्ट नाही राहिला कारण आता इथे सेम झालंय ना, म्हणजे ती जाणार ऑफिसला, हा बसणार किचनमध्ये आणि मग ते दोघं जड जाणार, अवघड जाणार म्हणणार, मग शेवटी येणार आणि दोघं एकमेकांबरोबर प्रेम करणार. हे खूपच अति झालंय आता. मला तर वाटतं आता नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली पाहिजे बघा प्रेक्षक हो. म्हणजे मध्ये ते आले होते ना, सायलीचे आई-बाप म्हणून खोटे आई-बाप, ते खूप भारी होतं खरंच प्रेक्षक हो. आता पण तसंच काहीतरी केलं पाहिजेत. आणि आता इथे मधुभाऊ जे कोमामध्ये आहेत त्यांना पण मध्ये-मध्ये दाखवायला पाहिजेत. मधुभाऊला तर कंप्लीटलीच विसरून गेलेत ही लोकं. आणि आता इथे कुसुमला पण दाखवत नाहीत प्रेक्षक हो. आणि कुठे आहेत ते सगळे अनाथ आश्रमची लोकं, त्याला पण दाखवत नाहीयेत. काहीतरी दुसऱ्या माणसाची एंट्री व्हायला पाहिजेत. मग कसे सिरियल इंटरेस्टिंग होणार बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे खूपच सॅच्युरेशनमध्ये जात आहे सीरियल आणि तेच वाटायला लागले, बोरिंग वाटायला लागले कारण टी-आर-पी खूप कमी झाले प्रेक्षक हो या सीरियलची. म्हणजे कमळीपेक्षा फक्त 2 म्हणजे 0.2 एवढी जास्त टी-आर-पी आहे या सीरियलची. तर त्यामुळे आता इथे खूप मेहनत करावी लागणार ठरलं तर मागच्या डिरेक्टर्सना बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे स्टार प्रवाहाचे पण पूर्ण सगळे टी-आर-पी खूप कमी दाखवले खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे खूप मेहनत करावी लागणार बघा प्रेक्षक हो स्टार प्रवाहवाल्यांना. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतंय टी-आर-पी का कमी झाली आहे स्टार प्रवाहाच्या सीरियलची? कारण आता इथे कोण होतीस तू, काय झालीस तूच्या दिवसापासूनच हे असं चाललंय प्रेक्षक हो. जेव्हापर्यंत ते सीरियल होतं ना, खूप छान चालत होतं खरंच. आणि आता इथे स्टार प्रवाहवाले बघा प्रेक्षक हो, कुणाची एकदम कमी टी-आर-पी असली तरी 2 महिन्यापेक्षा जास्त ना टाईम देत नाहीत. तर आता इथे काजळ मायामुळे एक सीरियल स्टार्ट झालं होतं. 2 महिन्यातच बंद पडली ती मालिका कारण जास्त टी-आर-पी आली नाही. स्टार प्रवाहाचा चॅनल असा आहे जो फक्त टी-आर-पी ओरिएंटेड आहे. म्हणजे टी-आर-पी कमी तर सीरियल कॅन्सल. तर ह्या वेळेला त्यांनी तसंच केलं. टी-आर-पी कमी सीरियल कॅन्सल. तर आता इथे कोण होतीस तू, काय झालीस तू, लगेच बंद करून टाकला. त्या ठिकाणी दुसरी सीरियल आणली. त्यांची टी-आर-पी त्याच्यापेक्षा पण कमी. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं ह्याचं रिझन काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टार पॉवरचा तुमचा पण इंटरेस्ट कमी होत चाललाय का हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कशा स्टोरीज बघायला आवडतील आणि कशा स्टोरीज आवडतात हे आम्हाला कमेंट करून सांगा. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.